सकाळचे 6 वाजले आहेत. सकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्ही आलो आहोत एक नव्याने, पण पावसाळ्यामध्ये शक्यतो इथे जास्त लोक येतात. पण आम्ही निघालो होतो रेड्डी गणपतीच्या दर्शनासाठी. वाड्यात आम्ही मित्राला एका घेतलो. आपण 3 जण मित्र म्हणून रेड्डी गणपती थोडं समुद्रकडचं बीच वगैरे फिरण्यासाठी निघालेलो आहोत. तरी जाता जाता एकच पॉईंट न बघता आम्ही आलो आंबोलीजवळ. आंबोलीपासून एक साधारण 8 ते 9 किलोमीटर असणारं हे कावळे 7 पॉईंट. इथं कसं आहे, सह्याद्रीचा कडा, ह्या कडाला कसं केलेलं आहे, संपूर्ण डोंगराच्या मधोमध त्या खड्डा आहे आणि आत खाली जंगल पण आहे. आणि सकाळचे 6 वाजल्या कारण काय होतं, इथे हवा एकदम थंड, प्रदूषण रहित एकदम थंड हवा, जेणेकरून आपल्याला असं वाटत आहे की इथून जाऊच नाही. पक्ष्यांची किलबिलाट आणि परत दूरवरनं रान कोंबडा आणि इतर पक्ष्यांचा आवाज एवढा मनाला आस्वाददायक, एवढा आनंददायक येत आहे की इथून अजून पुढचा मार्ग आम्हाला भरपूर जायचा आहे. पण नको, आम्ही काय करणार होतो, रात्रीच प्रवास करणार होतो. रात्री म्हणजे काय, रात्री 10ला निघणार होतो, रेड्डी गणपतीला सकाळी पण जायचं असा विचार केला होतो. पण मित्रांनी काय केलं, आम्हाला थोडं टाकच दिला म्हणायचं. आम्हाला परत बेळगावला बोलवलं. आम्हाला रूट होता शंकेश्वर, गडिंग्लज, आजरा, ह्या रूटानं आम्हाला 100 किलोमीटर कमी होत होतं. पण मित्राचं काय झालं, तो काम नोकरी करत असल्यामुळं त्याला टाईम झाला नाही, वेळ लागला कामावरनं यासाठी. त्याने आम्हाला परत बेळगावला या, इथं थांबा थोडं उशीर. अनेक गोष्ट म्हणजे आम्ही जाऊच तर आमचं जेवणाची तयारी, आजचा डबा वगैरे सगळे आमच्या मित्रांनीच केलेला आहे. स्वतः पाक केल्यामध्ये प्रावीण्य असताना हे आमचं संदीप जाधव, ते सर्व जेवण केले, सकाळचा नाश्ता तयार केला. आम्ही तिथून साधारण 3 वाजता चंदगड मार्गावरून मार्गस्थ झालो. आम्ही आलो इथं. जाताना दिवस उजळलेला होता. 5:30-6 दरम्यान आम्ही आंबोलीच्या जवळपास पोहोचलो होतो. मग लक्षात आलं की काय नाही, सगळेजण पावसाळ्यातच जातात तिथं बघण्यासाठी. आम्ही पावसाळा सोडून आता कसं वातावरण आहे हे पाहण्यासाठी इथं आलो. इथे आल्यावर तरी काय कोण एक माणूस पण नाही येतं, इकडे तिकडे फिरण्यास कोणी नाही. सगळं असं जे विकणारे लोक आहेत, दुकान आहेत इथे, ते पण आहे, ते फक्त सीझन वाईज करतात, पावसाळ्यामध्येच करतात. आम्ही आल्यानंतर समजलं तर कोणीच नाही म्हटलं. पण आम्ही आलो इथं, एकदम थंडगार हवा, एकदम समोर हे दृश्य, नयनमय दृश्य जे बघितल्यानंतर एवढं समाधान झालं, इथं आल्याला पारणच पडलं. आम्ही 5 मिनिट थांबणार होतो, अर्धा तास थांबले बोलत. आणि आमची ही दोस्ती, आम्ही 3 आहेत आमची बालमित्र म्हणजे काय, पहिलीपासून ते 10वीपर्यंत आम्ही एकत्र होतो. आम्हाला जुना म्हणजे आम्ही बॅक पाठीमागच्या भूतकाळात जाण्यासाठी, भूतकाळातल्या जी गोष्टी आमच्या घडलेल्या आहेत, पूर्ण दिसत आहे का, जी घडलेले भूतकाळामध्ये घटना आहेत, म्हणजे आम्ही शाळेतले वर्णन, सरांचं, परत आम्ही जे अभ्यास करत होतो, कुठे बसत होतो, काय करतो, ह्याचं पूर्ण भविष्याकडे न जाता भूतकाळात आम्ही गेल्यानंतर आमचं मन प्रसन्न होत आहे. पाठीमागचे टेन्शन असतात, किरकोळ कामं असतात, हे असतात, ते सगळ्यांचं सगळं असतेच. आमचं पण आहे, यांचं पण आहे, मित्रांचं त्यांचं पण आहे, काम असते, पैसे कमवायचे असतात. पण ते सोडून पण एक दुनिया आहे, ते जगलं पाहिजे. आपण एक दिवस तरी महिन्यातनं भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, सगळ्यांच्या बरोबर बोलून करून जर हे केलं तर आपले जे रोग असलेले आहेत, समजा BP असेल, शुगर असेल, बाकीचे काय असेल, मानसिक असेल, मायग्रेन असेल, तुमचं डिप्रेशन असेल, हे पण थोडं कमी होणार. हे माझ्याकडनं मी लिहून दिलेलं एक बॉन्ड रूपांतर करून येतो, हे कमी होणार. आता इथं आम्ही आलेलंच आहे. किती किलोमीटर आणि शांत वातावरण, थंड नयनमय दृश्य, थंड वातावरण, किती आल्हाददायक आहे वातावरण. जिथं पण लक्ष जाते तिथं पण थंडगार झाडं, दऱ्याची कोसळणारे हे कडमाता, साईडला हे भांडायला हे, आणि एक पण माणूस नाही आहे तर टेन्शन आपल्याला डिस्टर्ब करणारा की बाबा हे काय करलं ते करलं, काय नाही, निवांत बसू शकता येतं. तुम्हाला पण कधीतरी वाटलं तुमचे बालमित्र आता मोठे झाले तर तिकडे इकडे गेलेले असतात नोकरीच्या निमित्त, तुम्ही पण एकत्र या आणि आम्ही सांगितलेलं थोडं बघा, काय तुम्हाला त्याबद्दल जाणवते तेवढं मला सांगा. एवढं सांगून मी हे करतो. इथे आता आम्ही चितळ्याने मस्त हे दिलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही सरकारांचे जरा कौतुकच म्हणून मान्य करतो. नाही एवढा काय मी मोठा नाही आहे कौतुक करण्यासाठी, आम्ही हा एक घेऊन चाललेला आहे एवढंच. आम्ही चितळ्या सकट आम्ही आलेलो आहे, त्यांचंच भाग्य आम्हाला लागू दे.
आज आम्ही 3 जण भेटलेले आहेत. हा. पुढच्या वेळेला अनेक 15 लोक आमचे मित्र आमच्यावर सहभाग होऊन आमच्यावर एन्जॉय करण्यासाठी, एन्जॉय म्हणण्यापेक्षा एक रिलॅक्स करण्यासारखी. हे आम्ही एकदम मनासारखं बी आम्ही जाणलो नव्हतो. त्यासाठी आम्ही हे स्पॉट बघीन असं आमच्या मनात बी नव्हतं, तरी बी आम्ही बघितलं. थंडीच्या दिवसात जसं थंड वाजते तसं उन्हाळ्यात वाजले थंड येतं. इतकं गारवा आहे. आता एवढं इथं थंडी आहे माझी की इच्छा इथं आता थंड म्हटलं तर काय, आता थंडीचे दिवस आहे असं आठवालंय. आता इथं अशी इच्छा झाली की इथंच चूल मांडून काय तर मटण वगैरे बनवून जेवू अशी इच्छा झाली. इतकं शांत वातावरण. तुम्हाला लय काय काय वाटतंय अजून आता जेवण सकाळपासून